दासगणू मी किंकर अवघ्या संत महंतांचा. स्वस्ति श्री साईनाथ स्तवन मंजरी तारक हो भवसागरी. हेच विनवी अत्यादरी दासगणू श्री पांडुरंगा. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभं भवतु. पुंडलिकवरदा हरिविठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. अथ श्री साई सच्चरित अध्याय 47. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्याय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. ज्यांचे क्षणैक देखिल्या वदन होय अनंत जन्म दुःख दलन. ते परमानंद जनन स्थान धन्य श्रीवदन साईंचे. ज्यांचे झालिया कृपावलोकन तात्काळ कर्मबंध विमोचन. स्वानंद पुष्टी निज भक्तजन न लागता क्षण लाधती. ज्यांची या कृपादृष्टी पुढे कर्मा कर्माचे फिटे बिरडे. यत्कृपा सूर्याची या उजियेडे भवखद्योत दडे निस्तेज. जगाची पापे भागीरथी धूते तेणे ती स्वये मलयुक्त होते. साचला निजमल निरसावयाते साधूंचे इच्छिते चरणरज. कधी साधूंचे पाय लागती कधी मजमाजी स्नानार्थ येती. त्यावीण निज पापाची निर्गती नव्हे हे निश्चिती जाणेती. ऐसिया साधूंचा मुकुटमणी समर्थ साई यांची ही वाणी. जाणून अत्यादरे भाविक सज्जनी आकर्णी जे पावनी ही कथा. नवल या कथेचे महिमान श्रोते सज्ञान वा अज्ञान. परिसता तुटेल कर्मबंधन परमपावन कथा हे. नयनांचाही नयन साई श्रवणांचाही श्रवण पाही. तेणेची रिघोनी माझिये हृदये वार्ता जी ही निवेदिली. साई स्वये महानुभाव परिसता या कथेचा नवलाव. श्रोते विसरतील देहभाव अष्टप्रेम भाव दाटतील. साई मुखींची हे कथा लक्ष लावून तिच्या हृदगता. तात्पर्यावरी दृष्टी ठेविता कृतकर्तव्यता श्रोत्यास. तरी विनंती परिसिजे श्रोता जरी मी या कथेचा वक्ता. मी ही तुम्हा सारिखा चरिता न घेता मथितार्था येथील. आठविता तयांचे भक्त प्रेम मन विसरे मनोधर्म. होय संसार त्रस्ता उपरम याहुनी परम लाभ काय. पूर्व कथेचे अनुसंधान श्रोता परिसिजे सावधान. होईल जीवा समाधान कथा अव्यवधान परिसता. गताध्यायाची ये अंती ऐकिली शेळ्यांची कथा श्रोती. तया ठाई बाबांची प्रीती गतजन्म स्मृती तयांची. तैसीच आता हेही कथा द्रव्यलोभाची परमावस्था. कैसी नेई अधः पाता सावधानता परिसावी. साईच पूर्ण कृपादृष्टी कथा सुचवी उठाउठी. येऊन देई श्रवणा तुटी सुख संतुष्टी वाढवी. कथा वक्ता आणि वदन स्वये साई समर्थ आपण. तेथे हेमाड किमर्थ कवण उगाच टोपण नावाचा. बैसलो साई कथाब्धी तटी त्या आम्हा काय कथांची आटा आटी. कल्पतरूची या तळवटी कामना उठी तो सिद्धी. काय दिनकराची या घरी कोण दीपाची चिंता करी.
जया अमृतपान निरंतरी विषाची लहरी कायतया असता आम्हा साई सारिखा सदैव आमुचा पाठीराखा वाण काय कथा पियूखा यथेच्छ चाखा त्या हरिखा कर्मसूत्र मोठे गहन कोणासही ना होई आकलन ठकिजेती महासज्ञान भावार्थी अज्ञान तरिजेत तैसाच दुर्गम ईश्वरी नियम कोण करेल त्याचा अतिक्रम आचरा नित्य लौकिक धर्म करावे तत्कर्म सर्वदा नाही तरी अत्यंत अधर्म पावूनिया मरण धर्म जैसे जैसे जयांचे कर्म पावती जन्म तदनुरूप यथा कर्म यथा श्रुत शुक्रबीज समन्वित काही योनिद्वारी प्रवेशत स्थावर भावा प्रत काही यथा प्रज्ञम हि संभवाः श्रुत्यर्थ नाही कवणा ठावा जन्म घेणे तरी तो घ्यावा रुचेल जीवा जो जैसा जाणा हे मूढ अविद्यावंत शरीर ग्रहणा लागी उद्यत जैसे जयांचे उपार्जित शरीर प्राप्त तैसे तया म्हणून शरीर पाता आधी नरजन्माची अमोल संधी दवडी ना जो आत्मबोधावधी तो एक सुधी जाणावा तोच संसार बंधमुक्त इतर संसार चक्री पडत कधीही शरीरत्वासी न मुकत यातना न चुकत जन्माच्या आता या कथेचा नवलाव दुष्टवृत्तीसी अंतर्भाव बुजे मी देह ही आठव सात्विक अष्टभाव उठतील गाठी असता अमूपधन स्वभावे जो अत्यंत कृपण धिग धिग तयाचे जीवन आमरण क्षीण अनुभवी त्यातही वैरवृत्तीचा वारा कदा काळीही नव्हे बरा तया पासाव मनासी आवरा करील मातेरा जन्माचा परस्पर वैराचा परिणाम उत्तमाचा जन्मे अधम ऋण वैर हत्यांचा धर्म फिटे तो जन्म परंपरा ये अर्थीची अमृतवाणी साई मुखोद्गार परम पावनी करीतो सादर श्रोतया लागुनी असावे श्रवणी सावधान ती ही कथा जैसी ऐकिली जैसी माझी स्मरणी राहिली तैसीच कथितो त्याच बोली जे ती माऊली वदली ते साईच स्वये चरित्रकार लिहवून घेई कथा विस्तार हेमाड केवळ निमित्त मात्र सूत्रधार ज्याचा तो एके प्रातःकाळचे प्रहरी 8 वाजावयाचे अवसरी करुनिया नित्याची न्याहारी पडलो बाहेरी फिरावया मार्गी जाता जाता श्रमलो नदी किनारी एका पातलो पाय धुतले स्नान केलो अंतरी धालो बहुवस नदी तरी होती केवढी या राहत्याच्या नदी एवढी पाणी भरले होते दुथडी काठासी झाडी लवाळ्यांची होती तेथे पायवाट गाडी मार्गही होता स्पष्ट वृक्षही काठी होते घनदाट छायाही उत्कृष्ट पडलेली वायू वाहे मंद मंद तेणे मनाला बहु आनंद दृष्टी देखोनी वृक्षवृंद बैसलो स्वच्छंद छायेसी जाता चिलीम भरावयाला तदर्थ छापी भिजवावयाला डराव डराव शब्द ऐकिला ध्वनी मज वाटला बेडकाचा नवलकाय पाणीच जेथे बेडूक असणे सहज तेथे छापी भिजवून तव मी परते घेतली हाते चकमक